जशी गोपालकृष्ण परमात्म्यानं बासरी वाजवली, देवाच्या बासरीमध्ये जादू होती. एक गवळण तिच्या घरी पाहुणे येल होते तर चूल पेटून राहील ती. जशी तिनं चुलीमध्ये लाकडं लावले आणि पेटवणार तर इकडे गोपालकृष्ण परमात्म्यानं बासरी वाजवली. जशी गोपालकृष्ण परमात्म्यानं बासरी वाजवली ते चुलीमध्ये जे लाकडं होते ते हिरवेगार झाले आणि तेवढ्यात ते गवळण काय म्हणते की कान्हा कान्हा ये ना मुरली बजाओ, कान्हा ये मुरली ना बजाओ, कान्हा ये मुरली ना बजाओ. सास हमारी गाली देता प्रभु, सास हमारी गाली देता प्रभु. तुम अपने घर जाओ जाओ, तुम अपने घर जाओ. कान्हा कान्हा ये ना मुरली बजाओ, कान्हा ये मुरली ना बजाओ, कान्हा कान्हा ये मुरली ना बजाओ. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. जशी देवानं यमुनेच्या तीरावर बासरी वाजवली तशा सगळ्या गोपी यमुनेच्या तीरावर येऊन पोचल्या. तेव्हा गोपालकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं की हे स्त्रिये हो, तुमचा धर्म काय आहे? मुलालेकराचा सांभाळ करा, पतीची सेवा करा, घरचे कामं करा. तुम्ही एवढ्या रात्री या यमुनेच्या तीरावर का आल्या? तेव्हा त्यानं सांगितलं की देवा, तूनं बासरी वाजवली, त्या बासरीच्या आवाजानं आम्ही येतपर्यंत आलो आणि तू म्हणतं की काहून आल्या? तुझ्या बासरीमध्ये काही वेगळी जादू आहे, ते माणसाले पागल करते, ते तुले समजत नाही. तेव्हा गोपालकृष्ण परमात्म्याने सांगितलं की तुम्ही आल्या तसंही पण आता घरी जा. गोपिकाईनं सांगितलं की आम्ही घरी जात नाही. मग त्यावेळेस गोपालकृष्ण परमात्म्यांनी काय लीला केली की त्या ठिकाणी जेवढ्या गोपी होत्या परमात्म्यानं तेवढे रूप धारण केले आणि रासलीला चालू झाली. पण त्या गोपिकाईच्या मनामध्ये आलं की गोपालकृष्ण परमात्मा आपण म्हटलं तसंच करते, आपल्यासोबत नाचते. काय आपण भाग्यवान आहे की ज्या देवाच्या शोधासाठी की शेष महेश दिनेश गणेश सुरेश ही जाही निरंतर गावे, जाही अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुवेद बतावे. नारद से सुख व्यास रटे पविहारे तऊ पुनि पार न पावे, ताही अहिर की छोहरी या छछिया भर छाछ पे नाच नचावे. की शेष महेश दिनेश गणेश सुरेश ज्याच्या भक्तीसाठी वेडे झाले, ज्याच्या शोधामध्ये आहे पण तेले तो अधिक दिसला नाही. व्यासबाबासारखे नारदासारखे त्या गोपालकृष्ण परमात्म्याचा शोध लावलं, उथकले आणि तो गोपालकृष्ण परमात्मा या जगाचा बाप आपल्यासोबत नाचते. आणि नाचतच नाही तर गोपिका म्हणत की कृष्णा तू आम्हाला नाचून दाखव, आम्ही तुले ताक देतो. तर त्या ताकासाठी परमात्मा नाचत होते. आणि इकडे रासलीलेमध्ये तसंच झालं, जसं गोपिका म्हणत तसेच परमात्मा नाचत होते. त्या गोपिकाईच्या मनामध्ये अभिमान आला की आम्ही किती भाग्यवान की या जगाचा बाप आपल्यासोबत नृत्य करते, आपल्या म्हटलं ऐकते. त्याच्या चित्तात जसा अभिमान आला तसेच गोपालकृष्ण परमात्मा तेथून गुप्त झाले, देव गुप्त झाले आणि सगळ्या गोपी खाली बसल्या आणि रडत होत्या. पण रडता रडता त्या म्हणत की का गं राधा कुठे आहे? त्या म्हणत की त्या गोपालकृष्णानं राधेली नेलं वाटते, चला आपण पायाला जाऊ. म्हणून त्या रस्त्याने निघाल्या. गोपालकृष्ण परमात्म्याच्या आणि राधा राणीचे
पावलाचे ठसे तेले दिसले की देवाच्या पायावर ऊर्ध्वलेख आहे, अष्टकोन आहे, त्रिकोण आहे, स्वस्तिक आहे, असे देवाच्या पायावर ठसे होते. त्यानं ओळखलं की हा देवाचा पाय आणि राधाराणीचा पाय. त्या पावलाईच्या ठसेनं ते पुढे पुढे चालत राहिले. तर एका ठिकाणी तेले काय दिसलं की फुलईचं झाड होतं आणि राधाराणीनं सांगलं कृष्णाले की कृष्णा, मले हे फुलं पाहिजे, याचा गजरा पाहिजे आणि तो गजरा मले माझ्या केसामध्ये माळणं आहे. तेव्हा परमात्म्यानं ते फुलं तोडण्याची कोशिश केली, पण परमात्म्याचा काही हात पुरत नव्हता. म्हणून परमात्मा फंजेवर उभे राहिले आणि परमात्म्यानं ते फुलं तोडले, त्याचा गजरा तयार केला आणि राधाराणीच्या डोक्यामध्ये माळला. पुढे चालून राधाराणी म्हणत की देवा, माझे पाय दुखतात आता. परमात्म्यानं राधेला खांद्यावर घेतलं आणि परमात्मा चालू लागले. त्यावेळेस राधाराणीच्या मनामध्ये आलं की त्या गोपिकेपेक्षा माझं भाग्य काही आगळं वेगळं आहे, की गोपालकृष्ण परमात्म्यानं तेले तिथंच ठेवलं आणि हा परमात्मा मला खांद्यावर घेतलं, माझ्यासाठी गजरा तयार केला, किती भाग्यवान आहे मी. असं म्हणताबरोबर गोपालकृष्ण परमात्मा गुप्त झाले. राधाराणी रडत बसली. ह्या गोपिका पुढे आल्या. त्यांनी पाहिलं की या ठिकाणी गोपालकृष्ण परमात्म्याचे पावलं दिसत नाही, पण फक्त बोटच दिसतात. बोट उमटेल दिसतात मातीमध्ये, फुलं पडलेले दिसतात. राधेनं गजरा फुलं मागितले असतील म्हणून परमात्म्यानं ते फुलं तोडून दिले राधाराणी. पुढे आले तर राधाराणी रडत होती. गोपिकाईनं विचारलं की गोपालकृष्ण कुठे आहे, त्याच्याबरोबर तू इथे आलती. तेव्हा राधाराणीनं सांगलं की हो, बरोबर आहे तुमचं, मी गोपालकृष्ण परमात्म्यासोबत आलती, पण माझ्या मनामध्ये अभिमान आला की काय माझं भाग्य की गोपालकृष्ण परमात्म्यानं मला खांद्यावर घेतलं, माझ्यासाठी गजरा तयार केला आणि त्या गोपिकेला सोडून कृष्ण माझ्याबरोबर येत आहे. हा अभिमान ज्या वेळेस माझ्या चित्तामध्ये आला तेव्हा देव गुप्त झाला. म्हणून त्या सर्व गोपिका यमुनेच्या तीरावर ज्या ठिकाणी त्यानं रासलीला केलती त्या ठिकाणी पुन्हा आल्या आणि रडत बसल्या. पण त्यांना असं वाटलं की आता कुठलोक रडता, म्हणून त्यांच्या मुखातून एक गीत बाहेर पडलं. ते गीत म्हणजे गोपीगीत. गोपीगीत ज्या वेळेस त्यांनी म्हटलं त्यावेळेस परमात्मा प्रगट झाले आणि पुन्हा गोपिकेसोबत रासलीला खेळणं चालू केली. तर ते जे गोपीगीत आहे ते ऐकण्यासाठी करोड जन्माचं पुण्य पाहिजे. ते गोपीगीत जर शांततेनं सर्वांगाचे कान करून ऐकले तर याच जन्मामध्ये देवाची भेट आपल्याला अवश्य होते. असं ते गोपीगीत आहे. मायबाप हो, हे गोपीगीत माझ्या आबाचं पाठ आहे, पण या लोहारीमध्ये माझ्या आबांनी कधीच म्हटलं नाही. लोहारीमध्येच काय कुठेच म्हटलं नाही. काहून? त्याच्यासाठी अधिकारी व्यक्ती पाहिजे, योग्यता पाहिजे, आणि त्यातही त्यात गोपीगीत म्हणण्यासाठी एवढी शांतता पाहिजे की टाचणी पडली तर आवाज येईल, एवढी शांतता पाहिजे.